स्वामी समर्थ मैत्रिणींनो, स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. जेव्हा आपण चहूबाजूंनी समस्याने ग्रासलो जातो, म्हणजेच आपल्या घरामध्ये पैसा टिकत नाही किंवा आपलं अगदी होत आलेलं कामसुद्धा मध्येच अडकतं आणि ते काही केल्या पुढे सरकत नाही. आपल्या हातातोंडाशी आलेला घास दूर जातो किंवा आपल्या घरात सतत या ना त्या कारणावरून आजारपण चालू असतं. आपल्याला कळत नाही की अरे आपल्या घरात एवढी आजारपण का होत आहेत, काय कारण आहे यामागचं. किंवा अगदी सगळं छान चालू असतं पण कुणाची तरी दृष्ट लागावी असं काहीतरी घडतं आणि घरामध्ये अनेक वाईट घटना एकामागून एक घडायला लागतात. खरं तर दुःख कोणालाही चुकलेलं नाही, पण जेव्हा दुःखाने आपण बेजार होऊन जातो, समस्यांनी वैतागून जातो, तेव्हा आपण त्याचे उपाय शोधण्याचा प्रयत्न करतो. काहीतरी उपाय कोणीतरी सांगावा, कोणीतरी आपली मदत करावी असं आपल्याला नेहमी वाटत राहतं. मग अशा वेळी आपण ज्योतिषांकडे जातो. त्यांना आपली पत्रिका, घरातल्या सदस्यांची पत्रिका दाखवतो. ग्रह नक्षत्रांचा काही दोष तर नाही ना, त्यावर काही उपाय असेल तर सांगा, तोही आम्ही करतो अशी सुद्धा आपण ज्योतिषांकडे विनंती करतो. ज्योतिषी उपाय सांगतात सुद्धा, ते आपण करतो सुद्धा, पण बऱ्याचदा असे उपाय करून सुद्धा आपल्या हातात काहीच पडत नाही. मग मात्र आपण निराश व्हायला लागतो, उदास व्हायला लागतो. आपल्या बाबतीत हे सगळं का घडत आहे असा प्रश्न आपल्याला पडायला लागतो. पण मंडळी, अशा वेळी खरं तर आपल्या मनातला धीर न सुटू देणे हा सगळ्यात मोठा उपाय असतो. कारण सुखामागून दुःख आणि दुःखामागून सुख हे येतच असतं. पण आपलं मन मजबूत असेल तर आपण कुठल्याही संकटाला सामोरे जाऊ शकतो. पण बऱ्याचदा असं होतं की आपण आपल्यावर आलेली संकटं झेलू, पण आपल्या प्रियजनांवर किंवा आपल्या कुटुंबातल्या व्यक्तींवर आलेली संकटं आपल्याच्याने बघवत नाहीत आणि आपण अगदीच हतबल होऊन जातो. या अशा समस्यांवर उपाय आपण या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि सोबतच बेल आयकॉनलाही प्रेस करा, कारण जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाहीत. तर मैत्रिणींनो, लक्षात घ्या, आपल्या घरामध्ये कुठलेही संकट येऊ द्या, सगळ्यात आधी आपण धाव घ्यायची असते ती आपल्या आईकडे, आपल्या कुलदेवीकडे. आपण तिची रोजच्या रोज पूजा अर्चना केली पाहिजे, तिच्या नियमांचं पालनही केलं पाहिजे. कुलदेवतेला जो काही कुलधर्म कुलाचार आपल्या घरात करण्याची परंपरा पूर्वापार चालत आलेली असेल त्याचंही पालन आपण करायला हवं. कुठला कुलाचार आपल्याकडनं करायचा तर राहिला नाही ना, या गोष्टीचीही दखल आपण घ्यायला हवी. कारण सगळीच संकटं आई वरचेवर झेलून धरते, हे लक्षात ठेवा. त्याचबरोबर घरामध्ये रोजच्या रोज नित्यनेमाने पूजासुद्धा करायला हवी. घरातल्या सदस्यांनी एकत्र बसून एखाद्या स्तोत्राचं पठण करायला हवं. यामुळे सुद्धा आपल्या घरातलं वातावरण सकारात्मक होण्यास मदत होते. या सगळ्या उपायांव्यतिरिक्त आणखीन एक उपाय तो तुरटीचा तुम्ही करू शकता. त्यामुळे काही नाही तरी निदान आपल्या मनातल्या शंकेचं निरासन तरी नक्की होईल. तुरटीचा हा उपाय आपण करायचा आहे. तो तुरटीचा उपाय याप्रमाणे आहे की छोटासा तुरटीचा तुकडा तुम्हाला साधारण 1.5 ते 2 इंचाचा आपण घ्यायचा आहे. आपल्या घरात जितके सदस्य आहेत, अगदी लहान मुलांपासून वयोवृद्धापर्यंत, स्त्रियांपासून पुरुषांपर्यंत, प्रत्येकाच्या डोक्यावरून घड्याळाच्या काट्याच्या उलट्या दिशेने 7 वेळा तो फिरवायचा आहे. घड्याळाचा काटा जसा फिरतो त्याच्या उलट्या दिशेने हा तुरटीचा तुकडा आपल्याला फिरवायचा आहे. कुठलाही मंत्र म्हणायचा नाही, काहीही विचार करायचा नाही. त्याचबरोबर आपल्या घराच्या मुख्य दरवाजासमोर उभे राहून तिथे सुद्धा आपल्याला घराची नजर उतरवायची आहे. अर्थात तो तुरटीचा तुकडा आपल्या घरावरही फिरवायचा आहे. घरात काही साहित्य बंद पडलेले असेल, चांगल्या अवस्थेत नसेल, जसं की वॉशिंग मशीन, मिक्सर किंवा काही इलेक्ट्रॉनिक सामान जे कधीतरी बिघडले, नीट करायचं राहून गेले किंवा ते नीट होऊ शकत नाही, तर अशा या गोष्टी आपण घरात ठेवायच्या नाही आहेत. अशा प्रकारे हा तुरटीचा तुकडा आपल्या घरामध्ये आपण फिरवल्यानंतर, सदस्यावरनं फिरवल्यानंतर तो जाळायचा आहे. त्यासाठी कोळशाचा वापर तुम्ही करू शकता किंवा गौरीसुद्धा आपण वापरू शकतो, ज्याला आपण शेणाची गौरी असे म्हणतो. गाईच्या किंवा म्हशीच्या शेणापासून तयार झालेली ही गौरी तुम्ही वापरू शकता. तुरटी ही नकारात्मक शक्ती आपल्यापासून दूर ठेवते. आपल्या घरामध्ये जर काही नकारात्मक शक्ती वास करत असेल, नकारात्मक शक्ती म्हणजे काय, तर कुठली तरी नकारात्मक भावना जी आपल्या घरातल्या सगळ्यांनाच त्रास देत असते. नकारात्मक भावना
नकारात्मक शक्ती आपल्या घरापासून लांब करण्याचं काम तुरटी करते आणि म्हणून या तुरटीचा वापर आपण अशा प्रकारे करायचा आहे. तर ही अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.